शास्त्र काय म्हणते? स्त्रियांनी निर्वस्त्र आंघोळ का करू नये? सर्वसाधारणपणे लोक कपड्यांशिवाय आंघोळ करतात, पण तुम्हाला माहीत आहे का की शास्त्रानुसार कपड्यांशिवाय आंघोळ करू नये? हे नियम विशेषतः महिलांना लागू होतात. आंघोळ हा प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग आहे. हिवाळा असो वा उन्हाळा, आंघोळ केल्याशिवाय प्रत्येकाचे काही चांगले होत नाही. सकाळी लवकर आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ तर होतेच, पण दिवसाची सुरुवात करण्यासाठी चांगली ऊर्जा मिळते. पण अनेक वेळा आपण कपडे काढून निर्वस्त्र आंघोळ करतो. त्यामुळे पुरुषांमध्ये निर्वस्त्र आंघोळ करणे ही बाब साधारण आहे, पण अनेकदा महिला पूर्ण निर्वस्त्र अवस्थेतच आंघोळ करत असल्याचे पाहायला मिळते, ज्यासाठी त्यांनी हे करू नये. शास्त्रानुसार महिलांच्या स्नानाबाबत शास्त्र सांगते की तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की असे का? पौराणिक कथेनुसार निर्वस्त्र स्नान न करण्यामागे एक पौराणिक कथाही सांगितली जाते, की एकदा गोपिका नदीत स्नान करत होत्या. त्या पूर्ण निर्वस्त्र अवस्थेतच अंघोळ करत होत्या. अशा स्थितीत बालकृष्ण तेथे येतात आणि सर्व गोपिकांचे कपडे लपवतात. यानंतर जेव्हा गोपिका बाहेर येतात, तेव्हा त्या सर्वांनी कृष्णाला कपडे परत करण्याची विनंती केली. तेव्हा बालकृष्णाने स्पष्टीकरण दिले की महिलांनी कधीही निर्वस्त्र अंघोळ करू नये. यामुळे जलदेवतेचा अपमान होतो. गरुड पुराणानुसार आंघोळ करताना अंगावर किमान एक कपडा असावा. निर्वस्त्र होऊन स्नान केल्याने पितृदोष होऊ शकतो. असे म्हणतात की जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा आपले पूर्वज आपल्या आसपास असतात. शरीरातून पडणारे पाणी ते शोषून घेतात, से त्यांचे समाधान करतात. अशा स्थितीत तुम्ही निर्वस्त्र आंघोळ करता तेव्हा त्यांना राग येतो. त्यामुळे माणसाचे सामर्थ्य, संपत्ती, सुख समृद्धी या सर्वांचा नाश होतो. माता लक्ष्मी रागावते. शास्त्रात असे मानले जाते की जर पुरुष किंवा स्त्रीने निर्वस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मीचा कोप होतो. यामुळे कुंडलीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि आर्थिक स्थिती बिघडू लागते. या कर्मामुळे तुम्हाला निर्वस्त्र आंघोळ न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि शास्त्रात हे निषिद्ध आहे. नकारात्मकता शरीरात प्रवेश करते. निर्वस्त्र होऊन आंघोळ केली तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते. तुमची मानसिकता नकारात्मक होऊ लागते, म्हणून आंघोळ करताना अंगावर कापड असावे असा सल्ला दिला जातो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.